नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला यातून चांगल्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत. एक ती आहे सुंदर सिंपल अशी छानशी बॅकनेक डिझाईन आणि दुसरी म्हणजे आपण आज काही गप्पा मारणार आहोत. या ज्या गप्पा आहेत त्या आपल्या स्वतःमध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतात आणि आपण आपली जी ग्रोथ आहे ती कशा प्रकारे करू शकतो याबद्दल देखील आपण थोडाफार गप्पा मारणार आहोत. तर मग बघा ना मैत्रिणींनो, तुम्हाला जर म्हणजे घरातील सगळी कामे आवरून थोडासा मोकळा वेळ भेटत असेल तर आपण किती भाग्यवान आहोत हे आपण सिद्ध करून दाखवू शकतो. कारण हा जो वेळ असतो ना त्याचा आपण सदुपयोग करायचा का झोप घेऊन घालवायचा हे सर्वस्वी आपल्यावरच डिपेंड आहे की आपण याचा कसा वापर करू शकतो. आता तुम्ही असा विचार करत असताल की या वेळेत नक्की करायचे तरी काय, म्हणून मी तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहे की तुम्ही त्या तुमच्या जीवनात केल्या तर तुम्ही तुमचे एक वेगळेच घरात राहूनच अस्तित्व घडवू शकताय. तर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असताल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा या व्हिडिओमध्ये आपण काही आणखीन ॲड करू शकतो का. तर बघा, आपण म्हणजे पहिली जी सवय आहे ती सतत काहीतरी नवीन शिकत चालायचं. जेव्हा आपल्याकडे मोकळा वेळ असतो त्यावेळेस काहीतरी नवीन शिकून घ्यावे. म्हणजे असे नाही की मोठे मोठे कोर्स करा. आपण आज घरीच यूट्यूबच्या माध्यमातून सर्व काही शिकू शकतो. गरज असते ती फक्त वेळ देण्याची. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ती गोष्ट तुम्ही शिकू शकता. रोज फक्त 15 ते 20 मिनिटं तुम्ही ती शिकायला दिली तरी ती हळूहळू तुम्हाला येऊ शकते आणि हीच सवय तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकते. दुसरी सवय जी आहे ती कम्युनिकेशन स्किलची, म्हणजे तुम्हाला बोलण्याची जी कला आहे त्याची तुम्ही सवय लावू शकताय दररोज. म्हणजे तुम्ही कितीही टॅलेंटेड असून काही उपयोग नाही जेव्हा तुम्ही तुमची एखादी गोष्ट इतरांना पटवून देऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला म्हणजे इतरांना आपली गोष्ट कशी पटवून द्यायची ही जी कला तुमच्यात अवगत म्हणजे येईन ना, तुम्हाला कळेन ना, त्यावेळेस तुमच्या करिअरला जी आहे ती वेगळीच दिशा मिळेल. याचा अर्थ असा नाही की आपणच फक्त बोलायचे. आपल्याला पुढचा काय बोलतो आहे हे देखील ऐकून घेऊन त्याला आपण आपला पॉईंट कसा पटवून देऊ शकतो हे देखील आपल्याला जमले पाहिजे. ही ज्याला कला अवगत आली त्याने पूर्ण जग देखील जिंकून घेतले किंवा आपल्या बिझनेसमध्ये यशस्वी म्हणजे झालेलाच आहे. त्यामुळे ही कला येणे गरजेचे आहे. आपले लक्ष्य ठरवा, आपला गोल जो आहे तो सिलेक्ट करा. आपल्या आयुष्यात काही आपले लक्ष्य ठरलेलेच नाही तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. आपण आपल्या आयुष्यात पुढच्या 7 दिवसात काय मिळवायचे आहे किंवा एका महिन्यात आपल्याला काय मिळवायचे आहे, एका वर्षात आपल्याला काय मिळवायचे आहे, त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे याचा विचार करून ते आपल्या आयुष्यात आपल्याला करायचे आहेत की आपण काय बदल केला तर आपल्याला हे मिळू शकते. असे केल्याने आपली जी काही ग्रोथ होईल ना ती कोणीच थांबवू शकणार नाही. चौथी सवय जी आहे ती रोजनिशी, म्हणजे आपण दररोज संध्याकाळी आपल्या डोक्यामध्ये इतके विचार असतात ना की आपल्याला झोप देखील नीट लागत नाही. आपण जर आपल्या डोक्यामधील हे विचार जे आहेत ते एका वहीत किंवा एका पानावर लिहून जर काढले तर ते आपल्या डोक्यात खेळत नाहीत आणि आपल्याला झोप देखील छान लागते. आणि जेव्हा आपण हेच वाचतो ना की म्हणजे आपण त्या पानामध्ये किंवा त्या वहीत सर्व काही लिहून काढायचे की आपल्या हातून काय चुका झाल्या किंवा आपल्याला पुढे काय मिळवायचे आहे. मग ज्यावेळेस आपण हे वाचतो ना तर ते वाचून आपण आपल्या चुका नक्कीच सुधारू शकतो किंवा आपल्यामध्ये थोडेफार काही आपल्याला बदल घडवून आणायचे असतील तर ते देखील करू शकतो. तर मग हे यूट्यूबला असे तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ, सक्सेस स्टोरी पाहू शकताय की ज्यापासून तुम्हाला काहीतरी घेण्यासारखे असेल की त्यांचा वापर करून तुम्ही देखील स्वतःला
घडवू शकताय. तर व्हिडिओमध्ये ही डिझाईन जी आहे ती आपली बघत बघत पूर्ण झालेली आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याकडे याची शिलाई काय आहे नक्कीच कमेंट करा. डिझाईन कशी वाटली नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.